जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला धर्माबद्दल सर्वात जास्त माहिती कुठून मिळाली, तर तुम्ही कदाचित वेदांचं नाव घेणार नाही. तुम्ही नाव घ्याल रामाचं, तुम्ही नाव घ्याल कृष्णाचं आणि तुम्ही नाव घ्याल महाभारताच्या युद्धाचं. मागील भागांमध्ये आपण पाहिलं की वेदांचं ज्ञान किती खोल आणि क्लिष्ट आहे. ते ज्ञान गुरु शिष्य परंपरेसाठी ठीक होतं, पण एका शेतकरी, एका व्यापारी किंवा एका सामान्य गृहस्थाला धर्म आणि अधर्मातील फरक कोण समजावणार? त्यांना जीवन जगण्याचं व्यावहारिक शिक्षण कुठून मिळणार? इथेच इतिहासातील दोन सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्त्वाच्या महाकाव्यांचा जन्म होतो, रामायण आणि महाभारत. आज प्रकरण 5 मध्ये आपण जाणून घेऊया की ही महाकाव्ये का लिहिली गेली, यात धर्माचा कोणता पैलू दाखवला गेला आणि आजही हे ग्रंथ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर का आहेत. खंड 1. वेदांकडून महाकाव्यांपर्यंतची गरज. सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की रामायण आणि महाभारत का आवश्यक होते. जेव्हा आपल्याकडे आधीपासूनच वेद होते, याची कल्पना तुम्ही अशी करू शकता. वेद हे एक संविधान आहेत. ते नियम, तत्व आणि तत्वज्ञान सांगतात. जसे कर्म करा किंवा सत्य बोला. सामान्य माणसाला नियम नव्हे तर कथा हव्या असतात. त्यांना अशी पात्र हवी असतात ज्यांना ते अनुसरण शकतील, आणि असे क्षण हवे असतात जिथे धर्म आणि अधर्म यापैकी निवड करणं कठीण असेल. वेदांच्या नियमांना सोपं करून त्यांना जीवनाच्या संघर्षांमध्ये रूपांतरित करण्याचे काम रामायण आणि महाभारताने केले. हे ग्रंथ वेदांचा गाभा कृतीच्या उदाहरणांच्या रूपात सादर करतात. खंड 2. रामायण, मर्यादा आणि आदर्शाचा धडा. पहिले महाकाव्य आहे रामायण. हे आदिकवी महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले. हा ग्रंथ फक्त एका राजाची कथा नाही, हे मर्यादा आणि आदर्शाचा धडा आहे. रामायण आपल्याला शिकवते की एका माणसाने आपल्या जीवनातील प्रत्येक भूमिकेत आदर्श कसं असावं. रामाने आपल्याला शिकवलं की एक मुलगा, एक पती आणि एक राजा आपल्या धर्माचं पालन कसं करतो, यासाठी त्याला कितीही मोठा त्याग का करावा लागला तरी चालेल. सीतेने आपल्याला शिकवलं की कठीण परिस्थितीतही पवित्रता आणि निष्ठा कशी टिकवून ठेवायची. भरतने आपल्याला सत्ता सोडून त्याग आणि बंधुप्रेमाचं मूल्य समजावलं. रामायण आपल्याला सांगतं की जीवन कसं असायला हवं. हा एक सरळ, स्पष्ट नैतिक कोड आहे. इथे धर्म आणि अधर्म यातील फरक नेहमी स्पष्ट असतो. राम धर्म आहेत, रावण अधर्म. म्हणूनच हा ग्रंथ जीवनाचा पाया मजबूत करतो. खंड 3. महाभारत. जर रामायण आपल्याला आदर्श जीवन जगायला शिकवतं, तर महाभारत आपल्याला वास्तविक जीवन जगायला शिकवतं, जिथे धर्म आणि अधर्मामधील रेषा नेहमी अस्पष्ट असते. महाभारत एका कुटुंबातील युद्धाची कथा आहे, पण ते खरं तर प्रत्येक माणसाच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा आहे. कुरुक्षेत्राचं मैदान फक्त 2 सैन्यांमधील लढाई नव्हती, तर मोह, स्वार्थ आणि कर्तव्य यातील संघर्ष होता. अर्जुनाचा संभ्रम आजच्या प्रत्येक माणसाचा संभ्रम आहे, आणि हाच संभ्रम दूर करण्यासाठी भगवान कृष्णाने भगवद्गीतेचा उपदेश केला. गीता, जी खऱ्या अर्थाने वेदांचा आणि उपनिषदांचा सार आहे, महाभारताच्या अगदी मध्यभागी ठेवली गेली आहे, जेणेकरून ती सामान्य माणसाला सांगू शकेल की 1. परिणामाची चिंता न करता कर्म करत राहा. 2. तू शरीर नाहीस तर आत्मा आहेस. 3. संकटाच्या वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा. महाभारत आपल्याला शिकवते की जेव्हा कुटुंब, राजकारण आणि लोभ धर्मावर भारी पडतात, तेव्हा त्याचे परिणाम काय होतात. हे एका क्लिष्ट जीवनासाठी व्यावहारिक मार्गदर्शन आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की सनातन धर्माचं ज्ञान कसं पुढे सरकलं. पण पुढचा प्रश्न, या महाकाव्यांव्यतिरिक्त असे काही ग्रंथ होते का जे फक्त देवी देवतांच्या कथांवर आणि पूजा करण्याच्या पद्धतींवर केंद्रित होते? ते कोणते ग्रंथ आहेत ज्यांनी आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भूमिका समजावली? पुढच्या भागात आपण सनातनच्या 18 पुराणांना डिकोड करू. जाणून घेऊया की वेदांनंतर पुराणांची रचना का झाली आणि सामान्य माणसासाठी त्यांचे काय महत्त्व आहे. प्रकरण 6. 18 पुराणे, देवांच्या कथा. मिस करू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.